MBBS होण्याचे स्वप्न सहज आहे. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. क्षणाची नशा बनेल आयुष्याची दुर्दशा. तरुण वर्गाने अंमली पदार्थापासून दूर राहावे. डॉक्टर शरद पवार यांचे तरुणांना नम्र आवाहन. तरुणांना अंमली पदार्थाचा विळखा. अंमली पदार्थाची विक्री करताना टोळीला अटक. रेल्वे फुटपाथवर चालतो अंमली पदार्थाचा धंदा. अंमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू. विमानतळावर 3 कोटींचे ड्रग्ज सापडले, दोघांना अटक. अशा आशयाच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात व न्यूज चॅनलवर वाचतो, ऐकतो. आजची बहुसंख्य तरुण पिढी अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. आपल्या देशाच्या हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या देशाला लागून असल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. पालकांना तरुणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थावर बंदी घातलेली आहे. हे अंमली पदार्थाचे जाळे जतसारख्या ग्रामीण भागातही विस्तारले असून काही तरुण वर्ग हा या अंमली पदार्थाच्या विळख्यात चांगलाच सापडला आहे. आज दिनांक 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून अंमली पदार्थाच्या सेवनाचे गांभीर्य ओळखून तमाम तरुणांनी आज अंमली पदार्थ सेवनाच्या प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा संकल्प घेऊन सशक्त तरुण पिढी विकसित भारताकरिता संकल्पनेच्या कामी यावी अशी माफक अपेक्षा जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर शरद पवार यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली. अंमली पदार्थाचे सेवन व त्याचे दुष्परिणाम याविषयी बोलताना तरुणांना केलेले आवाहन ऐकूया त्यांच्या शब्दात. लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून जगभर हा दिन साजरा केला जातो. याच निमित्ताचं औचित्य साधून जतमधील सुप्रसिद्ध डॉक्टर शरद पवार यांच्याकडे आपण आज त्यांच्याशी खास याविषयी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं हा अंमली पदार्थ म्हणजे दिन कसा साजरी करावा किंवा अंमली पदार्थाविषयी आपण थोडेसे जनजागृती भूमिका म्हणून काय आपण आपलं मत व्यक्त करू शकता? नमस्कार. मी डॉक्टर शरद पवार, कन्सल्टिंग फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट. ॲक्च्युली आजचा दिवस म्हणजे 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला अवेअरनेस येणं, अंमली पदार्थाबद्दल अवेअरनेस येणं आणि त्याचे म्हणजे जे दुष्परिणाम होतात शरीरावर, मानसिकरित्या जे दुष्परिणाम होतात ह्या सगळ्यांबद्दल माहिती असणं आणि त्याचे दूरगामी परिणाम जे असतात त्यांच्या फॅमिलीवर, त्यांच्या लॉंग टर्म हेल्थवर, ह्या सगळ्या गोष्टी माहीत होणं हे खूप गरजेचं आहे. मला सांगा सर, असे जे अंमली पदार्थ आहेत यामध्ये कोणते कोणते घटक आणि त्यांचा शरीरावर कसा गंभीर परिणाम होतो हे थोडक्यामध्ये आम्हाला आपण सांगू शकाल का? अंमली पदार्थ म्हणजे महत्वाचे म्हणजे ज्याचे लत लागू शकते किंवा त्याची टेम्पटेशन सुरुवात होते आणि त्यानंतर मग तो त्या गोष्टीची आपल्याला इतकी सवय होते की आपण माइंड ते रजिस्ट करू शकत नाही. उदाहरणार्थ गांजा आहे, अफीण, अल्कोहोल पासून आपण सुरुवात करतो, कॉमनली बघितला जातो. त्याच्या सोडून काही म्हणजे LSD ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काही प्रमाणात अवेलेबल होतात, काही
खूपच रेअरली पण डायग्नोज होतात. म्हणजे काही लोक ते वापर पण करतात. म्हणजे ज्या गोष्टीपासून आपण परावर्तित होऊ शकत नाही, कंटिन्युअसली वापरावं वाटतं आणि आपण माइंडली रजिस्ट करू शकत नाही, अशा गोष्टी अंमली पदार्थामध्ये सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आणि त्याचा पूर्ण म्हणजे मेन महत्वाचा त्याचा परिणाम हा ब्रेनवर होतो. मेंदूची आकलनशक्ती कमी होते. मेंदूची जी एकंदरीत आपल्याला एखादा डिसिजन घेण्यासाठी जी ताकद असते ती कमी होते. मेंदूचे जे म्हणजे मज्जारज्जू तंतू जे आहेत ते सगळ्या कमजोर होत जातात आणि त्याचा लॉंग टर्म म्हणजे त्यांचे एजिंग वाढ होत जातं. म्हणजे वयोवृद्धता लवकर येणे, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे प्रत्येक अवयवावर, शरीराच्या प्रत्येक अवयवावर ह्याचा परिणाम होत जातो. अच्छा, मला एक सांगा, अलीकडच्या काळातील तरुण वर्ग हा इतका गाफील झालेला आहे आणि तो अशा अंमली पदार्थाच्या सेवनाकरिता इतका आकर्षित झालेला आहे. अशा तरुणांना तुम्ही आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून स्पष्ट सुंदर मराठी भाषेमध्ये त्यांना कसा सल्ला देऊ इच्छिता? काय होतं की एक तरुण वर्ग हा असा असतो, एक वय असतं जिथे त्यांना म्हणजे कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट ह्या गोष्टीकडे म्हणजे ते जज करू शकत नाही. अशा वेळी फक्त आकर्षण असतं, एखाद्या गोष्टीकडचं आकर्षण किंवा टेम्पटेशन, ह्याच्यामुळून आपण त्याच्यातून म्हणजे काहीतरी फील गुड फॅक्टर, एक चांगलं वाटणं असं वगैरे सुरुवातीला ते वाटल्यामुळे ते त्याच्या आहारी जातात. पण जेव्हा त्या गोष्टीचा दुरुपयोग व्हायला चालू होतो, म्हणजे त्याचा म्हणजे दुष्परिणाम शरीरावर व्हायला चालू होतो, तेव्हा ती गोष्ट त्याला घ्यायलाच पाहिजे असं त्यांना वाटायला लागतं आणि त्याची पूर्ण सवय लागून जाते. मग त्यावेळेला ते इरिव्हर्सिबल स्टेजला गेलेले असतात, जिथून त्याने ते मागं पण येणं अवघड पडतं. ते स्वतःहून त्यांच्या मनात जरी आणलं तरी ते तिथून रिव्हर्स होऊ शकत नाही. त्याच्या तोपर्यंत शरीरावर, त्यांच्या कुटुंबावर आणि सगळ्या गोष्टींवर त्यांचा परिणाम झाला असतो. आर्थिक लॉस झालेलं असतं आणि ते मनातून पूर्णपणे खचून गेलेले असतात. आपल्याला फक्त काही समोर म्हणजे ते अंमली पदार्थ सेवन करणारे दिसतील, पण त्यांचे वाईट जे इफेक्ट आहेत त्यांच्या फॅमिलीवर झालेले, स्वतःवर झालेले, काही लोक तरी पूर्ण म्हणजे मरणाच्या दारात येऊन टेकलेले असतात. ह्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. पुढचे दुरुपयोगी म्हणजे दुष्परिणाम आहेत ते कधीच ते बघितले नसतात. त्यामुळे त्यांना टेम्पटेशन एवढं दिसत असतं, हे केलं की मला भारी वाटेल, बरं वाटेल, एकदम वेगळ्या जगात मी असेन असं वाटतं. त्या किकसाठी ते काय प्रयत्न करतात, पण त्याचा लॉंग टर्म इफेक्ट खूप वाईट होतो आणि त्याच्यातून आउटकम हा कधीच म्हणजे गुड एंड नसतो, एकदम बॅड एंड असंच आपण कन्सिडर करू शकतो. म्हणून माझं तरुण म्हणजे युवकांना वगैरे हेच एक माझी विनंती वजा सांगणं असेल की अशा गोष्टींपासून दूर राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा लोकांची संगत न करणे आणि आपण आपल्या म्हणजे कसं असतं, तो एक वेळ असतो की त्याच्यातून आपलं करिअर, आपल्या पुढच्या गोष्टी, आपले शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्याकडे आपण जास्त वेळ देणं आणि किंवा तिकडे लक्ष केंद्रित करणं आणि अशा आपल्या शरीरासाठी आणि आपल्या पूर्ण शरीरासाठी, पुढच्या फ्युचरसाठी ज्या घातक गोष्टी असतात त्याच्याकडून जितकं दूर राहील तेवढं तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी आणि एकंदरीत आपल्या भविष्यासाठी चांगलं राहील. निश्चितच आज आपला इतका व्यस्त असा कार्यक्रम असताना अतिशय बाहेर मी बघितलं तर इतके पेशंटांची बहुसंख्य गर्दी आहे. त्यातूनही आपण आपला बहुमूल्य वेळ काढून समाजाच्या हितासाठी आपण लोकशाहीच्या माध्यमातून जागतिक अंमली विरोधी दिनानिमित्त आपण जे काही छोटंसं मार्गदर्शन या तरुण वर्गाला केलेलं आहे त्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आपलं शतशः आभारी आहोत. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.